जगताप, यशवंत तरळ, जिशान सय्यद, निहाल आजमभाई पानसरे, उद्योजक आबा ताकवणे, गणेश लंगोटे, राजेंद्र कदम, सागर फुंडे, तसंच विठ्ठलराव रामचंद्र काळभोर, बाळासाहेब ठाणगे, सविताताई वायकर, रामभाऊ तावरे, श्रीराम परदेशी, विलास भोसले, वसंतात्या काळभोर, नंदाताई ताकवणे, नबीलभाई पानसरे, चतुर पांढरकर, प्रतीक इंगळे, शमीमताई पठाण, ऋषिकेश साने, जमलेले सर्व आमचे 8 उमेदवार बंधू भगिनींनो, माझ्या तरुण मित्रांनो, आपल्याला सगळ्यांना पिंपरी चिंचवडकरांना निर्णय घ्यायचा आहे की उद्याच्या जे काही 15 तारीख आहे त्यामध्ये पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची सूत्र 5 वर्षामध्ये कोणाच्या हातामध्ये द्यायची. पिंपरी चिंचवडचं माझं नातं 1991 पासूनचं आहे. मी या शहराला सर्व मान्यवरांना बरोबर घेऊन, सर्व सहकाऱ्यांना बरोबर घेऊन खऱ्या अर्थाने ह्या शहराचा सर्वांगीण विकास करायचा मनापासूनचा प्रयत्न केला. 92 पासून मी इथल्या महानगरपालिकेमध्ये लक्ष घातलं. 92, 97, 2002, 2007, 2012 5 निवडणुकीमध्ये पंचवार्षिकला 25 वर्ष ह्या लोकांनी मला साथ दिली. आत्ता स्टेजवर बसणारे अनेक मान्यवर त्यावेळेस माझ्याबरोबर नगरसेवक किंवा नगरसेविका म्हणून काम करत होते. मी फक्त एकच विचार केला, ही माझी औद्योगिक नगरी आहे, ही माझी कष्टकऱ्यांची नगरी आहे, ही माझी कामगारांची नगरी आहे. इथं पूर्ण भारतातनं, महाराष्ट्रातनं, पुणे जिल्ह्याच्या वेगवेगळ्या भागातनं, अनेक जिल्ह्यातून खूप लोक कामाधंद्याच्या नोकरीच्या निमित्तानं आले. माझा जो काळ होता तेव्हा एक आमदार होता आणि थोडासा भाग मुळशी विधानसभा मतदारसंघाला जोडलेला होता. 1.25 आमदार, आता 3 आमदार इथलं प्रतिनिधित्व करतात. एवढी लोकसंख्या वाढली. 2029ला कदाचित 5 आमदार ह्या भागाला दिले जातील एवढी लोकसंख्या वाढलेली आहे. ही गोष्ट आपण लक्षात घ्या. आणि त्याच्यामुळं ज्यावेळेस एखाद्या शहराचा कायापालट होतो त्यावेळेस तिथं पिण्याचं पाणी नीट आहे का नाही. आत्ता आपण पवनेचं पाणी तुम्हाला देतो. कमी पाणी पडलं म्हणून मी भामा आसखेडचं पाणी माझ्या पिंपरी चिंचवडकरांना दिलं, परंतु ते पाणी नियमित माझ्या माय माऊलींना, माझ्या लाडक्या बहिणींना मिळत नाही आहे. काही ठिकाणी दिवसाआड पाणी मिळतं. त्याला एकमेव कारण अतिशय नियोजन शून्य कारभार, हे त्याचं एकमेव कारण आहे. आज आम्ही तुमच्या पुढं, मी ज्यावेळेस मतं मागायला येतो, माझ्या आधीच्या वेगवेगळ्या वक्त्यांनी त्यांचे विचार मांडले असतील, मी ऐकले नाही. कारण मला अजून पुढं 2 सभा आहेत, 10 वाजता प्रचार बंद होतो. त्याच्यामुळं मला ताबडतोब धनंजय काळभोरांचं भाषण झाल्यानंतर माईक हातामध्ये घ्यावा लागला. मित्रांनो, आम्ही 1 अलार्म 5 कामं, मी कुठली 5 कामं, महानगरपालिकेची सूत्र जर आमच्या ताब्यामध्ये तुम्ही दिली, मी इथलं प्रमुख पद भूषवल, म्हणजे कारभारी पद, मी यांच्याकडनं काम करून घेईन. मी त्याच्यामध्ये नळाद्वारे दररोज माझ्या माय माऊलींना आणि माझ्या लाडक्या बहिणींना पाणी देईन. मी टँकर माफिया बंद करून टाकीन. मी ते केलेलं आहे. पिंपरी चिंचवडकरांनो, आज देखील पिंपरी चिंचवडमधल्या नागरिकांना विचारलं की या शहराचा खरा शिल्पकार कोण आहे, तर नाव कुणाचं येतंय ते तुम्हीच पहा. आज रोज आपल्याला पाणी द्यायचं, तो त्यांचा हक्क आहे, तो त्यांचा अधिकार आहे, तो इथले नागरिक आहेत. ट्रॅफिक मुक्त आणि खड्डेमुक्त पिंपरी चिंचवड महानगरपालिका करायची. आजही पिंपरी चिंचवडमध्ये फिरत असताना अनेक भागामध्ये खड्डे आणि तिथं ट्रॅफिक हे जाम असतं. नियमित शहराची स्वच्छता झालीच पाहिजे. जसं आम्ही आपलं रोज घर साफ करतो तसं हे आपलं घरच आहे सर्वांचं, ते साफ झालंच पाहिजे. उद्याच्या काळामध्ये ह्या शहराची साफसफाई करता जवळपास आज 128 जण त्या ठिकाणी काम करणार आहेत. 32 प्रभाग गुणिले 5
5-15 5-20 अशा पद्धतीनं 4-12 आणि 128 बरोबर आहे ना, 128 विठ्ठलराव काळभोर, गंगाराम काळभोर, शंकरराव पांढरकर यांना आठवत असेल, उर्मिलाला आठवत असेल. सुरुवातीला मी इथं आलो, अतिशय तरुण होतो, नवा होतो. त्या काळामध्ये 78च वॉर्ड होते, 78. आणि त्याच्यात आम्ही लोकांची कामं करायला सुरुवात केली. आम्ही मागं वळून बघितलं नाही. अनेक कार्यकर्त्यांना संधी देताना मी जातीचा, पातीचा, नात्याचा, गोत्याचा विचार केला नाही. मी समाजातल्या सर्व घटकाला बरोबर घेऊन गेलो. कारण हा मिनी भारत म्हणून आपल्या भारतामध्ये ह्या पिंपरी चिंचवडची ओळख आहे. तिसरा, मी नियमित स्वच्छता मी बोललो. चौथं, हायटेक आरोग्य सुविधा. आज गोरगरिबी तर राहतात, मध्यमवर्गीय राहतात, कामगार वस्ती मोठी आहे, त्यांना चांगल्या प्रकारची हायटेक सुविधा मिळाली पाहिजे. म्हणून हॉस्पिटल त्या संदर्भामध्ये आपण त्या ठिकाणी उभी करतोय. काही हॉस्पिटल आपण उभी केलेली आहेत. त्याच्यामध्ये मागच्या वेळेस स्वतः प्रबंधी पुढाकार घेऊन, कुठे हॉस्पिटल ना रे ते, आपण इथल्या भागामध्ये त्या ठिकाणी त्यांनी पुढाकार करून घेतलेलं आहे. मी हे सगळं करताना प्रदूषणमुक्त पिंपरी चिंचवड महानगरपालिका. मित्रांनो, तुम्हाला माहिती नाही, अलीकडच्या काळामध्ये आपल्या भागामध्ये अतिशय त्या ठिकाणी प्रदूषण झालेलं आहे. त्याच्यामुळं तुमचं माझं आरोग्य धोक्यात येत आहे. आपल्याला नव्या पिढीचं पण काळजी घ्यायची आहे. आज समोरच्या बाजूला 9 वर्ष ज्यांच्या ताब्यामध्ये सूत्र आहेत, त्याच्यामध्ये विजन असणारा कुणी खाली नाही आहे. केंद्रातली सत्ता वेगळी आहे, राज्यातली सत्ता वेगळी आहे. तिथले पण कामं करून घेण्याचं काम आम्ही करू, त्यामध्ये कुठली अडचण येणार नाही. परंतु महानगरपालिकेमध्ये जो भोंगळ कारभार चालला आहे, जो भ्रष्टाचार चाललेला आहे, जो त्या ठिकाणी रिंग चाललेली आहे, कॉन्ट्रॅक्ट घेत असताना आपल्या बगलबच्चतांना कामं दिली जातात, आपल्या घरातल्या भावंडांना कामं दिली जातात. आणि त्यामुळं तुमची माझी महानगरपालिका कर्जबाजारी झालेली आहे. आशिया खंडातली श्रीमंत महानगरपालिका, तिला कर्जबाजारी करून टाकलंय. 4,000 कोटी रुपयाची बिलं वेगवेगळ्या डिपार्टमेंटची देणं बाकी आहे. कोण जबाबदार आहे ना? कुणी आर्थिक शिस्त बिघडवली, कुणी एक चांगलं शहर असणारं त्याला गालबोट लावण्याचा प्रयत्न केला. अशांना उद्याच्या 15 तारखेला खड्यासारखं बाजूला करण्याचं काम तुम्हाला करायचं आहे. आणि हे समजून सांगण्याच्या करता मी आलोय. मलाही भरपूर काम आहे, परंतु माझी ही कर्मभूमी आहे. माझं ह्या शहरावर प्रेम आहे. ह्या शहरांनी पण मला प्रेम दिलं. आपुलकी आहे, जिव्हाळा आहे, आपलेपणा आहे. कारण आम्ही हे शहर कसं बदलत गेलो हे सगळ्यांनी पाहिलेलं आहे. आज इथं वेगवेगळी दुकानं दिसतात. 25 वर्षापूर्वी, 35 वर्षापूर्वी काय अवस्था होती? आम्ही एक एक स्लम कमी करण्याचा प्रयत्न करतोय. त्या गरिबांना देखील हक्काची व्हर्टिकल घरं त्या ठिकाणी बांधून देण्याचं काम करतोय. हे सगळ्या गोष्टी आपल्याला करायच्या आहेत. आणि म्हणून माझी विनंती आहे, आत्ता ह्या 8 लोकांना उमेदवारी देत असताना आम्ही फार विचारपूर्वक उमेदवारी दिल्या. काही जणांना तोडीस तोड असणाऱ्या माझ्या सहकाऱ्यांना थांबावं लागलं. कितीतरी माझ्या सहकाऱ्यांची नावं घेता येतील. इथं मी वैशाली काळभोरांना उमेदवारी दिल्यानंतर आमची उर्मिला काळभोर पण थांबली. मी तिचं मनापासून कौतुक करतो, अभिनंदन करतो. कारण तिची वकिली किंवा माझ्या काळामध्ये तिचं काम मी स्वतः बघितलेलं आहे. ज्याचं काम उत्तम आहे त्याला मी उत्तमच म्हणणार, पण ज्याचं काम खराब आहे त्याला मी खराबच म्हणणार. कारण तो माझा स्वभाव आहे. मी कुणाला त्या ठिकाणी पाठीशी घालण्याचं काही कारण नाही. मी शब्दाचा पक्का आहे. मी काम करून दाखवणारा माणूस आहे. मी कामाचा माणूस आहे. मी महाराष्ट्राला देखील दाखवतो, जाऊन पिंपरी चिंचवड बघा. पण त्या पिंपरी चिंचवडला गेले 9 वर्ष दृष्ट लावण्याचं काम ह्या चुकीच्या प्रवृत्तीच्या लोकांनी केलं. त्यामध्ये आज उमेदवारी देत असताना प्रभाग क्रमांक 14 ह्याचं पहिल्यांदा सांगतो, तिथं काही नव्या चेहऱ्यांना आम्ही संधी दिली. मी नवे आणि अनुभवी असा मिलाप त्याच्यामध्ये टाकलाय. त्याच्यामध्ये विशाल काळभोर हा नवीन चेहरा विशालच्या रूपाने आम्ही तुम्हाला दिलेला आहे. मला विश्वास आहे विशाल प्रभाग क्रमांक 14 मध्ये चांगलं काम करेल. दुसऱ्या काही अनुभवी द्यायच्या होत्या, त्याच्यामध्ये तिसरी टर्म आता
उभ्या राहिलेल्या आमच्या वैशाली जालिंदर काळभोर त्यांच्या 2 टर्म झालेल्या आहेत. आता तिसऱ्यांदा ह्या माझ्या बहिणीला मी उमेदवारी दिलेली आहे. त्याच्यानंतर नवीन माझी दुसरी बहीण अरुणा गणेश लंगोटे यांना आम्ही उमेदवारी दिलेली आहे. मी सांगितलं काही नवे चेहरे, त्याच्यात हा नवा चेहरा, विशाल नवा चेहरा, आणि ज्या काही अनुभवी त्यात वैशालीताई आणि प्रमोद कुटे ह्याची दुसरी टर्म आहे. प्रमोदनी पण अतिशय उत्तम पद्धतीनं काम मागच्या काळात करून दाखवलं, पण त्यांनी त्या लोकांचं काम बघितल्यानंतर प्रमोद म्हणला, दादा मला हे बघवत नाही, तुमची कामाची पद्धत आणि या लोकांची कामाची पद्धत ही आपल्याला अक्षरशः पिंपरी चिंचवडला वाटोळं करणारी त्यांची पद्धत आहे. आणि त्याच्यामुळं प्रमोदनी आमच्याबरोबर येण्याचा निर्णय घेतला आणि तशा पद्धतीनं आम्ही त्याला प्रवेश दिला. असे 2 अनुभवी, 2 नवी कोरी पाटी असणार आहे. तसंच प्रभाग क्रमांक 15 मध्ये धनंजय विठ्ठलराव काळभोर दुसरी टर्म आहे. अतिशय तरुण, त्याचे वडील तर अतिशय कर्तृत्वान निघालेच, परंतु वडिलांच्या पोटी विठ्ठल पण त्या ठिकाणी कर्तृत्वान निघाला. एक मनमिळावू स्वभाव धनंजयचा, विठ्ठलरावांच्या पोटी जन्माला आलेला धनंजयचा मनमिळावू स्वभाव, त्याला आपण प्रभाग क्रमांक 15 मध्ये उमेदवारी दिलेली अनुभवी म्हणून. आमच्या प्रीतम राणी प्रकाश शिंदे ही माझी महिला, ही नवी कोरी पाटी आहे. मी तुम्हाला सांगितलं काही नव्यांना संधी आम्ही देतोय. इथं आमच्या प्रीतम राणींना मी संधी दिलेली आहे. दुसऱ्या आमच्या महिला सरिताताई अरुण साने यांना आम्ही संधी दिलेली आहे, या आमच्या नवीन भगिनी आहेत. आणि दुसरा निलेश सुशीला ज्ञानदेव शिंदे, हा फार पूर्वीपासून अतिशय जवळनं काम करणारा कार्यकर्ता, ह्याला एक आम्ही संधी दिलेली नवा उमेदवार म्हणून. अशा पद्धतीनं 8 उमेदवारांच्या मध्ये आम्ही 3 अनुभवी आणि 5 नवीन चेहरे देण्याचा प्रयत्न केलेला आहे. मला विश्वास आहे तुम्ही उद्याच्या 15 तारखेला यांच्या घड्याळाच्या चित्राच्या शेजारचं बटन दाबून यांना संधी दिल्यानंतर तुमच्या टाकलेल्या विश्वासाला हे 8 जण तडा जाऊ देणार नाही, हा माझा तुम्हाला शब्द आहे. उत्तम काम करतील, माझी त्यांच्यावर देखरेख असेल. आज त्यांना काही केंद्रातली मदत पाहिजे असेल तर मी केंद्राकडनं ती आणू शकेन. राज्याची मदत पाहिजे असेल तर राज्य मंत्रिमंडळामध्ये मीच उपमुख्यमंत्री आहे, त्याच्यावर ती पण अडचण येणार नाही. मी माझ्या राजकीय जीवनामध्ये काम करत असताना कधीच जातीपाती मतभेद केलेले नाही आहे. सगळ्या समाजाला एकत्र घेऊन जातीय सलोखा निर्माण करण्याचं काम हे मित्रांनो आम्ही सगळ्यांनी केलेलं आहे. आणि म्हणून माझी आपल्याला विनंती आहे, ह्या सगळ्या जीवाभावाच्या सहकाऱ्यांना आपण उद्याच्या काळामध्ये निवडून द्या. मित्रांनो, मी एक विचार केला की मी अनेकांना संधी दिली, अनेकांना महापौर केलं, उपमहापौर केलं, स्टँडिंग कमिटी चेअरमन केलं, PCMT चेअरमन केलं, शिक्षण मंडळाचं चेअरमन केलं, अनेक पदांवर सभागृह नेता केलं. मग काही लोक कामाला सोडून गेली. आत्ता काही लोक सोडून गेली, त्यांच्याबद्दल माहिती घेतली. आत्ता काही लोक गेली, त्यांच्याबद्दल माहिती घेतली. त्यांच्या जवळच्या मित्रांना म्हणलं, का रे मी काय ह्यांना कमी केलं? ते म्हणले, दादा त्यांचं म्हणणं आम्ही आर्थिक अडचणीत सापडलोय आणि त्याच्यातनं आम्हाला आर्थिक बळ मिळालं पाहिजे म्हणून हे शहाणे तिकडे गेलेले. आपली महानगरपालिका ह्या मागं 9 वर्ष ह्या मागच्या लोकांनी लुटून खाल्ली आणि त्यांना आता साथ देण्याच्या करता हे तिकडे चाललेले. त्यांना जनाची नाही मनाची काही वाटायला पाहिजे. तुम्ही तिथं स्वतःची घरदारं भरायला चाललाय. ही मात्र तुमच्या सगळ्यांचा प्रपंच चांगला करण्याच्या करता हे आपले सहकारी त्या ठिकाणी चाललेले आहेत. ही गोष्ट आपण विसरता कामा नये. माझी तुम्हाला विनंती आहे, मी कधी कुणावर खोटे आरोप करत नाही. जे खरं आहे ते मी तुम्हाला सांगायचा प्रयत्न करतो. आज इथं उमेदवारी देत असताना आमचे प्राध्यापक सचिन काळभोर, आमची माजी नगरसेविका सविता वायकर, आमच्या उर्मिलाताईंचा मी मगाशीच उल्लेख केला काळभोर, श्रीमंत जगताप, आमच्या जगतापांच्या नावातच श्रीमंत आहे, परंतु त्याला ती माझ्यावर फार नाराज झाला. काय दादा, मी श्रीमंत असून उपयोग नाही, तुम्ही मला उमेदवारीच देत नाही. म्हटलं थांब जरा दमानी घे, अजून तुला पुढे संधी देता येऊ शकते. अशा पद्धतीनं मी त्याला सांगितलं. पण गमतीचा भाग जाऊ द्या, ह्यांनी सगळ्यांनी ऐकलं, ह्यांनी माघार घेतली या 8 लोकांच्या करता. त्याबद्दल मी त्यांना मनापासून धन्यवाद देतो. कारण काय झालं मित्रांनो,
9 वर्षांनी 17 नंतर 26 9 वर्ष गेले. 4 वर्ष तर वायाच गेले ना. त्याच्यामुळं नवीन कार्यकर्त्याला संधी मिळाली नाही. प्रत्येकाला वाटतं मी उपमुख्यमंत्री झालो, अण्णा आमदार झाला, विरोधी पक्ष विधान परिषदेचा उपाध्यक्ष झाला, काही मंत्री झाले, राज्यमंत्री झाले, खासदार झाले. शेवटी आम्हाला त्या पदावर बसण्याच्या करता आमचा जो कार्यकर्ता काम करत असतो, सतरंजा उचलण्याचं काम करत असतो, पाठपुरावा करत असतो, त्यालाही वाटतं ना की मला पण कुठेतरी संधी मिळाली पाहिजे. पण ह्यावेळेस खूप मोठा त्या ठिकाणी मागणी होती. परंतु माझ्या लाडक्या बहिणींनी पण माझं ऐकलं, माझ्या भावांनी पण माझं ऐकलं, इतरही वडीलधाऱ्यांनी ऐकलं आणि त्याच्यातनं हे सगळं आपण संधी देण्याचं काम केलं. मित्रांनो, एकंदरीत हरित सेतू प्रकल्प कुणाच्या सुपीक डोक्यातनं कल्पना आली मला तर काय माहीत नाही. या हरित सेतू प्रकल्पामुळं सर्वसामान्य नागरिकांच्या मध्ये प्रचंड रोष आहे. फुटपाथ मोठे केले, रस्ते छोटे केले. ह्यांच्या काय अरे यांच्या कुणी सांगितलं यांना असं करायला? तुम्ही नीट ऐकतच नाही. तुमच्या मनात जे आहे ते माझ्या मनात. त्यामुळं माझं तुम्हाला सांगणं आहे की रस्ते नेहमी मोठे असले पाहिजेत. पूर्वीच्या काळामध्ये गाड्या कमी होत्या, आता EV कार आल्यात, लोकांचं राहणीमान बदललेलं आहे, 2 व्हीलर मोठ्या प्रमाणावर आल्यात आणि त्याकरता निश्चितपणे पार्किंगची व्यवस्था करावी लागते, रस्ते मोठे करावे लागतात. त्याच्यामध्ये कुठेही ट्रॅफिक जाम होता कामा नये. आज पार्किंगची दुरावस्था झालेली, रस्ते छोटे झालेले, ट्रॅफिक जाम होत आहे, ॲक्सिडेंट होत आहेत, प्रदूषण वाढतं आहे. 24 मीटर मोठ्या रस्त्यावर फुटपाथ करून रॅम्पची रुंदी कमी करणं आणि त्याच्यामुळं हे जे काही हरित सेतू प्रकल्प, नाव तर काय हरित सेतू, मात्र आमच्या नागरिकांची वाटोळ करण्याचं काम चाललंय, ते आपल्याला थांबवायचं आहे. माझा ह्याच्याबद्दलचा अभ्यास आहे. मी ज्या ज्या भागात लक्ष घालतो त्या त्या भागात सुविधा देण्याचं काम करतो. PMRDनं आकुर्डी स्टेशन व भेळ चौक येथे पार्किंग आरक्षणावर बहुमजली पार्किंग उभारण्याचं आलं पाहिजे होतं. त्यातच व्यापारी गाळे काढले पाहिजे. मनपाचं उत्पन्न त्याच्यातनं वाढेल, हॉकरचा प्रश्न मार्गी लागेल. आता काही काही जणांना ही दुकानामध्ये गाळे घेणं परवडत नाही. त्यांचाही अधिकार आहे ना की आपण काही त्या ठिकाणी गाड्यावर किंवा तिथं फुटपाथवर विकावं. परंतु त्याच्यावर जाणाऱ्या येणाऱ्या नागरिकांना त्रास होतो. त्याकरता हॉकर झोन हा आपण निर्माण केलेला आहे. परंतु तो आपल्या शहरामध्ये 9 वर्षामध्ये ह्यांनी तशा पद्धतीनं काम केलेलं नाही. त्याच्यामध्ये तत्कालीन प्राधिकरण आम्ही बरखास्त केलं. मला बरेच जण सांगायचे की दादा काही कामं महानगरपालिकेकडे करत, काही ठिकाणी प्राधिकरणाकडे जावं लागतं. आमची सस्य उलपट होती. विशेषतः प्राधिकरणातल्या एरियातल्या लोकांना त्रास होतो. आणि मग काय केलं पाहिजे तर आम्ही प्राधिकरणाचा भाग बराचसा PCMC मध्ये घातला आणि काही भाग PMRDला देऊन टाकला. कारण PMRD देखील फार मोठं कार्यक्षेत्र आहे, त्याचाही डेव्हलपमेंट झाली पाहिजे. ह्या पद्धतीनं आपण काम केलं आणि त्याच्यातून त्यांच्या हस्तांतर असेल, वारस नोंद असेल, प्रोबेट असेल, ह्या जाचकाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये आपण टाकल्यानंतर, विलिनीकरण केल्यानंतर त्या शिथिल व्हाव्यात अशी नागरिकांची अपेक्षा आहे. तुम्ही काळजी करू नका. तुम्ही आमच्या सगळ्या शहरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या हातामध्ये सूत्र द्या. मी हे काम तुमचं मार्गी लावणार म्हणजे लावणार. हा अजित पवारचा वादा आहे, हे आपण लक्षात ठेवा. प्राधिकरण प्लॉट धारकांचं ओरिजिनल लीज डीड हे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेकडे हस्तांतरित म्हणजेच फ्री होल्ड करण्यात यावी. ह्याच्यामुळं माझ्या ह्या भागातल्या नागरिकांचा मनस्ताप वाचेल. हे ज्यांच्या हातात सूत्र आहे त्यांना कळलंच नाही काम काय करायचं. यांना एकच कळलं, भ्रष्टाचार करणे, तुमच्या माझ्या महानगरपालिकेला कर्जबाजारी करणे आणि आपल्या बगलबच्च्यांना स्वतःची घरदारं भरणे. एवढा कार्यक्रम केला. हे
जर उद्याच्याला तुम्ही कुठेतरी भावनिक होऊन, मला आता काही सांगत होते, काही जर गुंड लोक आणली तिथं, अरे आमच्या महानगरपालिकेमध्ये बाहेरचे गुंड आणण्याचं कारण काय? कशा करता? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान दिलंय ते संविधान हे आपल्याला सगळ्यांना एकत्र ठेवण्याच्या करताय, आपल्या प्रत्येकाला आपली मतं विचार मांडण्याच्या करताय. घटना काय सांगते? आणि आज मात्र गुंडांचा वावर इथं वाढलेला आहे, जे महानगरपालिकेमध्ये कधी घडलेलं नव्हतं. 25 वर्षात पिंपरी चिंचवडकरांनो, माझ्याकडे केंद्रातली सत्ता होती कारण पवारसाहेब केंद्रात होते, राज्यातली सत्ता होती कारण मी तिथं होतो, महानगरपालिका माझ्या ताब्यात होती, पुणे महानगरपालिका 10 वर्ष माझ्या ताब्यात होती, जिल्हा परिषद होती, जिल्हा बँक होती, जिल्हा दूध संघ होता, तालुके होते, गावं होती, परंतु कधी आम्ही सत्तेचा माज त्या ठिकाणी येऊन दिला नाही. सत्तेची मस्ती किंवा सत्तेची नशा ही आमच्या डोक्यामध्ये कधी जाऊन दिली नाही. कधी माझेही कार्यकर्ते चुकले तर मी त्यांना सांगायचो, हे मी सहन करणार नाही. शेवटी सगळ्या नागरिकांना सन्मानाने राहता आलं पाहिजे, वावरता आलं पाहिजे, सुरक्षित त्यांना वाटलं पाहिजे. आज माझ्या लाडक्या बहिणी, माझ्या मुली इथं सुरक्षित नाही. काहींची दहशत आहे, काहींची दादागिरी आहे, काही जेलमधनं बाहेर आलेले आणि त्यांची भीती दाखवली जाते. त्यांना मला सांगायचं आहे, अरे बाबांनो, ज्या गावच्या बोरी असतात त्याच गावच्या बाबळी असतात, हे लक्षामध्ये ठेवा. आम्ही पण काही कच्च्या गुरुचे चेले नाहीये. आम्हाला पण राजकारण करता येतं, आम्हाला पण आरेला कार्य करता येतं, परंतु आम्ही आचारसंहितेचा भंग न करता निवडणूक आयोगाने सांगितलेल्या सगळ्या नियमाचं पालन करणारी माणसं. म्हणजे कुठंतरी आम्ही कमी पडतो असं समजण्याचं कारण नाही. मित्रांनो, एकंदरीतच हे हस्तांतरित फ्री होल्ड करण्याचं काम, तो मला नागरिकांचा मनस्ताप कमी करायचा आहे. आकुर्डी, गंगानगर, पंचतारा नगर भागातील नाल्यांची दुरुस्ती करायची. काय झालं, मधल्या काळामध्ये वाटेल तशा प्रकारच्या इमारती उभ्या राहिल्या आणि त्याच्यातून वेगवेगळ्या पद्धतीचे ओढे नाले इथं अतिक्रमण केलं गेलं. त्याच्यामुळं पाऊस पडल्यानंतर निसर्गाने जे नाले ओढे तयार केलेले आहेत आणि ते नंतर नदीला जाऊन मिळतात, तेच कुठेतरी अडथळे निर्माण केले, ते आपल्याला दुरुस्त करावे लागणार आहेत. आकुर्डी भागात कैलासवासी पांडुरंगबुवा काळभोर सभागृहाचं विस्तारीकरण करणं, तिथं विविध नागरी सुविधा उपलब्ध करणं, कारण लोकसंख्या वाढली, हे करावं लागेल. हे केल्याशिवाय नवीन पिढीला त्याच्यातनं सुख मिळणार नाही. कासघर चौक प्राधिकरण येथे प्राथमिक आरोग्य केंद्राचा आरक्षित प्लॉट हा आपल्याला विकसित करायचा आहे. सेक्टर 26 येथील हेगडेवार भवन येथे घंटागाडी आणि पार्किंगमुळे त्या परिसरामध्ये दुर्गंधी आणि घाणीचं साम्राज्य पसरलेलं आहे आणि भटक्या कुत्र्यांचा आश्रयस्थान ते बनलेलं आहे. मधी तर यांनी 9 वर्षात एक कार्यक्रम घेतला, म्हणले आपल्याकडं भटकी कुत्री, बेवारस कुत्री फार झाली, मग काय करायचंय? म्हणले या कुत्र्यांची नसबंदी करायची आणि नसबंदीचा कार्यक्रम राबवला. काही हजार का काही लाख कुत्र्यांच्यावर नसबंदी केली, तरी काही कुत्री विण्याचं प्रमाण कमी झालेलं नाही. मग नसबंदी केली कुणाची? 7 कोटी रुपये नसबंदीला खर्च केले, 7 कोटी. मित्रांनो, ह्या पद्धतीचा कारभार, भ्रष्टाचार करताना कुत्र्याच्या नसबंदीमध्ये देखील पैसे काढण्याचं काम ह्या लोकांनी केलं. असल्या लोकांच्या हातात तुम्हाला पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची सूत्र द्यायची? काय आपण पुढच्या पिढीचं करणार आहोत? कशा पद्धतीनं इथलं राजकारण चाललंय? कुठंतरी धर्माधर्मामध्ये तेढ निर्माण करायची, भावनिक मुद्दा काढायचा, लोकांना भावनिक बनवायचं आणि त्याच्यातनं स्वतःची राजकीय पोळी भाजून घ्यायचं काम करायचं. मित्रांनो, हे आपल्याला थांबवायचंय. म्हणून उद्याच्या 15 तारखेला घड्याळाच्या चित्राच्या शेजारचं बटन दाबण्याचं काम करा. मला अजूनही माझ्या धमकाडी ताकद आहे. मी सकाळी 6 वाजल्यापासून लोकांची कामं करायला सुरुवात करतो. मला सकाळी उठून काम करण्याचा कंटाळा नाही, ती माझी आवड आहे, ती मला सवय लागलेली आहे. आणि त्याच्यामुळं हे जे काही हेगडेवार भवन
आणि तिथं हे त्रास जो होतोय तो दूर केला पाहिजे. पण कुणाला काही पडलेलं नाहीये. युडी CPR 3 गुंठ्याच्या प्लॉटवर 10,000 स्क्वेअर फीटचं बांधकाम होत आहे. त्यामुळं इन्फ्रास्ट्रक्चरवर ताण पडतोय. त्याच्यामुळं पाणी पुरवठा असेल, ड्रेनेजची लाईन असेल, MSCB असेल, ह्याचंही आपल्याला नूतनीकरण करावं लागेल. प्रभागातील अनेक युवक शिक्षण आणि नोकरीनिमित्त बाहेरगावी किंवा परदेशात असल्यामुळं ज्येष्ठ नागरिक अनेकांच्या घरामध्ये एकटे राहतात. त्यांच्यासाठी हेल्पलाईन आणि वैद्यकीय सुविधा उपलब्ध कराव्या लागतील. आता AIचा वापर जगामध्ये केला जातो, ज्याला कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणतात. ते आपण करू ना. परवा बारामतीमध्ये मी विद्याप्रतिष्ठान आमची संस्था आहे साहेबांनी काढलेली, विठ्ठलराव काळभोरांना माहिती आहे, त्यांनी त्या काळामध्ये तिथं काही काम केलेलं आहे. तिथं आम्ही AIचं संशोधन करण्याची इन्स्टिट्यूट उभी केली. का तर त्या रस्त्याने पण आपल्याला नवीन पिढीला शिकवायचं आहे. आणि त्याचा वापर करून मला पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या परिसरामध्ये तुम्हाला चांगली सर्व्हिस, ज्याला सेवा आपण म्हणतो, ती आपल्याला द्यायची आहे. आणि त्याच्यामुळं जे काहींची मुलगा सून बाहेर आहेत, काहींचे जावई मुली बाहेर आहेत आणि त्याच्यामुळं त्यांचे घरातले आईवडील एकटे आहेत, त्यांना कधी कधी भीती वाटते की काही प्रसंग कसा उद्भवला तर त्याकरता कायदा सुव्यवस्था चांगली ठेवायची. अलीकडं ह्या 9 वर्षात कोयता गँग, कशाची कोयता गँग? तुम्ही माझ्या 25 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये कोयता गँग बघितली? टाप नाही कोणाचे, टाप आवाज काढायचा नाही कोणी. सगळ्यांनी सुतासारखं सरळ राहायचं, कायदा हातात घ्यायचा नाही. आज कोयता गँग उभ्या केलेल्या आमच्या मध्यमवर्गीयांच्या 2 व्हीलर रात्रीत कुणीतरी येतं जाळून टाकतं. काही 4 व्हीलर काचा फोडून जातात. काय त्यांना मिळतं मला कळलं नाही. अरे त्यांना असा हिसका दाखवला पाहिजे की परत त्याला किमान 2-3 पिढ्या तरी आठवलं पाहिजे की कुणाच्या नादी लागू नये. परंतु असा धाकच कुणाचा राहिला नाही. कारण अशा बगल बच्चांना आशीर्वाद देण्याचं आणि ह्यांना सांभाळण्याचं काम आत्ताचे कारभारी लोक करतात. म्हणून तुमचं माझ्या पिंपरी चिंचवडचं वाटोळं झालेलं आहे. म्हणून तुमची माझी पिंपरी चिंचवड महानगरपालिका कर्जबाजारी झालेली आहे. प्रभागात मध्ये आकुर्डी गंगानगर भागात 8 वर्ष दुर्लक्ष केलं. हीन वागणूक त्या ठिकाणी दिली. त्या पॅनलमध्ये एकही प्रतिनिधी नाही म्हणून सर्व तिथल्या ग्रामस्थांना गृहीत धरण्यात आलं. ही कुठली पद्धत? मी कधीही 78चे नगरसेवक असताना 78 संख्या मी विरोधकांना देखील मदत त्या ठिकाणी करायचो. कारण त्यांनाही त्यांच्या प्रभागात वार्डात काहीतरी मदत झाली पाहिजे. कारण तिथं नागरिक राहतात, आपलेच नागरिक राहतात. इथं भेदभाव केला गेला. मी माझ्या 25 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये विचारा, त्या काळामध्ये गीताताई आपळे, एक दुर्गेचं काय नाव, संजय दुर्गुळे, असे काही लोक असायचे. पण आम्ही तिथलंही काम करायचो. कारण शेवटी शहर आपलं आहे, आपले नागरिक राहतात. शेवटी कुणाला निवडून द्यायचं ते जनता जनार्दनांचा अधिकार आहे. त्या अधिकाराच्या बद्दल आपल्याला कुठं शंका घ्यायला जागा नसली पाहिजे. आणि त्याच्यामुळं LIG गंगानगर शिर्के बिल्डिंग या तत्कालीन प्राधिकरणात विकसित केलेल्या वसाहतीत घरांचा मालकी हक्क आणि पुनर्विकास हक्क त्या नागरिकांना मिळाला पाहिजे. त्याबाबत PMRD कडनं NOC मिळावी. मी PMRDच्या आयुक्तांना सांगेन की हे NOC द्यायला काय हरकत आहे. त्यांचं काही म्हणणं असेल तर मार्ग काढू. ज्यावेळेस आम्ही तिथं काम करत असतो त्यावेळेस दोन्ही बाजू आम्हाला ऐकून घ्याव्या लागतात. आणि समाजाचा भलं ज्याच्यात असेल तो निर्णय आम्हाला द्यावा लागतो. त्या पद्धतीनं आपण करू. तसंच प्राधिकरणातील बिल्डरकडून आणि विकसकाकडून निर्माण झालेले अनेक निवासी आणि व्यापारी बांधकामं ही PCMC मध्ये हस्तांतरित करण्यासाठी सोपी आणि सुलभ प्रक्रिया राबवण्याला करता आम्ही प्रयत्नशील राहू. आकुर्डी निगडी ह्या गावठाण परिसरात सर्व नागरिकांना मूलभूत म्हणजे ड्रेनेज लाईन, स्वच्छता, पाणी, वीज पुरवठा ह्याला आम्ही प्राधान्य देऊ. आणि प्रभागाचं गतवैभव हे मधल्या 9 वर्षाच्या काळामध्ये जे केलं ते प्राप्त करण्याच्यासाठी माझी आपल्याला विनंती आहे,
घड्याळाच्या शेजारचं बटन दाबण्याचं काम उद्याच्या 15 तारखेला करा. माझी तुम्हाला विनंती आहे, प्रभाग क्रमांक 14 आणि 15 मधील 8 उमेदवार निवडून आणण्याची जबाबदारी निलेश पांढरकर आणि सचिन काळभोर यांच्याकडे दिलेली आहे. एक मत वाया जाऊन देऊ नका. आणि माझी विनंती आहे, त्या प्रत्येक प्रभागामध्ये जेवढी मतं धनंजय विठ्ठल काळभोरला पडतील तेवढीच प्रीतम राणीला पडली पाहिजे, सरिताताईला पडली पाहिजे आणि निलेशला पडली पाहिजे. त्याच पद्धतीनं 14 मध्ये देखील जेवढी मतं प्रमोद कुटेला पडतील तेवढीच अरुणाताईंना लंगोटेंना पडली पाहिजे, तेवढीच वैशालीताईंना पडली पाहिजे, तेवढीच विशालला पडली पाहिजे. अजिबात भावकी दरवण्याचा प्रयत्न करू नका. पॅनल टू पॅनल ह्या पद्धतीनं काम झालं पाहिजे. कारण आता आपला एक परिवार आहे, त्याच्यात कुठलीच समस्या निर्माण होऊन देऊ नका. जे काही बाकीची कामं करायची, रिंग रोडची कामं पुणे पिंपरी चिंचवडला चाललेलं आहे. दुसरं रिंग रोडचं आता PMRDA बी करायला लावणार आहे, त्याहीबद्दल माझा प्रयत्न चाललेला आहे. वेगवेगळ्या पद्धतीनं प्रदूषण कमी करण्याच्या करता जे राज्य सरकारच्या, केंद्र सरकारच्या आणि जिल्ह्याच्या हातात आहे ते मी करीन, ते मी कधी दुर्लक्षित करणार नाही. पण ही कामं करताना महानगरपालिका देखील आपल्या विचाराची असावी लागती. हे मी गेले 25 वर्ष अनुभवलं आणि आता 9 वर्ष देखील अनुभवतोय. वेगवेगळे ठराव करण्याच्या करता अडचणी येत आहेत. मला उद्याच्याला आमच्या सगळ्या सहकाऱ्यांना तुम्ही निवडून दिलं तर मी धनंजयला सांगेन, वैशालीताईला सांगेन, प्रमोदला सांगेन, बाकीचे सगळे विशाल असतील, निलेश असेल किंवा आमच्या लाडक्या बहिणी असतील की हे ठराव करून मला पाहिजे, ते ठराव ते करतील. तुम्ही पहा, मी या शहराचा सर्वांगीण विकास करण्याच्या करता महाराष्ट्रातले चांगल्यातले चांगले अधिकारी आणले. दिलीप बंड चांगलं काम केलं की नाही, त्याच्यामध्ये आशिष शर्मा चांगलं काम केलं, प्रवीण परदेशी, श्रीकर परदेशी, राजेश पाटील चांगले अधिकारी आणले. कारण मी किती चांगलं काम करायचं ठरवलं आणि माझ्या नगरसेविकांनी किती चांगला पाठपुरावा केला तर तिथले अधिकारी पण तेवढ्याच तोडीस तोड लागतात. पिंपरी चिंचवडकरांनो, आता इथल्या कारभारांच्या चुकांच्यामुळं, दंडेलशाहीमुळं, दादागिरीमुळं, दहशतीमुळं काही चांगल्या अधिकाऱ्यांनी स्वेच्छा निवृत्ती घेतली. आत्ताच काही अधिकारी सोडून गेले. मी त्यांना म्हणलं, मी तुमचं नाव सांगणार नाही, तुम्ही का सोडताय? ते म्हणले, दादा तुमचा काळ वेगळा होता, तुम्ही आम्हाला रिस्पेक्ट द्यायचा, चुकलं तर तुम्ही आम्हाला धारेवर धरायचा आणि आमची कान उघडणी करायचा, पण चुकीचं काम कधी तुम्ही समर्थन केलं नाही. आत्ता चुकीच्या कामावर आम्ही सही नाही केली तर असे 10-12 लोक येतात, करतो की नाही सही, तुला राहायचंय ना, अशी दहशत आहे म्हणले तिथं. आणि त्याच्यामुळं उद्याच्याला काहीतरी आमच्याकडनं चुकलं तर त्याची किंमत आमच्या पोराबाळांना मोजावी लागेल. आमचा प्रपंच उद्ध्वस्त होईल. त्याच्याकरता इथल्या सिटी इंजिनियर आणि सिटी इंजिनियरांनी त्यांनी VRS घेतली, शहर अभियंता. ही अवस्था, अरे आपलं शहर आहे सर्वांचं, अशा लोकांना अजिबात थारा देऊ नका. झाली 2017ला चूक, ठीक आहे, परंतु त्याची पुनरावृत्ती होता कामा नये. मी का जाहीरपणे तुम्हाला सांगतोय, मी का सभा घेतोय, का मी तुम्हाला भेटतोय, का तर मला तुम्हाला सगळ्यांना ह्याच्यातून जाग करायचं आहे. उद्याच्या जसे जशी निवडणूक जवळ येईल इतकी प्रलोभनं दाखवली जातील, कारण आपल्याच महानगरपालिकेतला पैसा कमवलेला आहे. सत्ता, सत्तेतून पैसा, पैशातून सत्ता, असली गोष्टी हे लोक करतायत. हे आपल्याला होऊन द्यायचं नाही. तेवढी ताकद तुमच्या सगळ्यांच्या पवित्र मतामध्ये, आणि ती उद्याच्या 15 तारखेला माझ्या लाडक्या बहिणींनी, माझ्या भावांनी, माझ्या तरुणींनी आणि माझ्या वडीलधाऱ्यांनी ह्या निवडणुकीच्या निमित्तानं दाखवली पाहिजे. हेच विनंती करण्याच्या करता, सांगण्याच्या करता मी आवर्जून आपल्या सगळ्यांच्या परिसरामध्ये त्या ठिकाणी आलेलो आहे. बाकीची पण वेगवेगळे जे काही भ्रष्टाचार झालेत त्याची एवढी उदाहरणं आहेत
अहो यांच्या स्टँडिंग कमिटीच्या चेअरमननी पण भ्रष्टाचार केला, त्याला अँटी करप्शननी अटक केली. काय म्हणायचं तुम्हाला, काय सांगू. बदनामी आपली झाली. त्याच्यामध्ये टेंडरची रिंग करत असताना दादागिरी, दापोडी निगडी रस्त्याच्या अलीकड पलीकडं 2 भाग केले. तू तिकडचं बघ, मी इकडचं बघतो. अरे आम्ही कुठलं बघायचं, आमच्या नागरिकांनी काय घोडं मारलं, तुम्ही दोन्हीकडचं बघणार. तसं माझ्या कारकिर्दीमध्ये नव्हतं आणि त्याच्यामुळं ह्या सगळ्या गोष्टीचा विचार आपण सर्व सहकार्यांनी केला पाहिजे. अहो त्यांनी स्मार्ट सिटीमध्ये देखील भ्रष्टाचार केला आणि 250 कोटी रुपयाचं टेंडर काढलं, मात्र तो संपूर्ण प्रकल्प फसला. 250 कोटी रुपये पाण्यात गेले. स्मार्ट क्लासरूम, त्याच्यामध्ये 1.5 लाख रुपयाला एक टी व्ही घ्यायचं काढलं आणि 1000 टी व्ही घ्यायचं काढलं. टी व्ही घेतला 65 इंची 55,000ला आणि किंमत दाखवली 1.5 लाख रुपये. ह्या पद्धतीनं ह्यांनी हा भ्रष्टाचार केलेला आहे. ह्याचा कुठंतरी विचार माझ्या सुज्ञ नागरिकांनी केला पाहिजे. मित्रांनो, मी या शहराचा चेहरामोहरा बदलताना जे उड्डाणपूल केले त्याला मोठ्या मोठ्या लोकांची नावं दिली. मी उड्डाणपूल भूमिपूजन करत असतानाच ठरवायचो, ह्या उड्डाणपुलाचं नाव JRD टाटा उड्डाणपूल. JRD टाटांनी किती तुमच्या माझ्या देशाचं राष्ट्रीय उत्पन्न वाढवण्याच्या करता मदत केली. मदर टेरेसा, एका उड्डाणपुलाला मदर टेरेसा उड्डाणपूल, त्याच्यामध्ये APJ अब्दुल कलाम साहेबांचं नाव. अशा वेगवेगळ्या महापुरुषांची, महास्त्रियांची नावं देण्याचं काम आपण केलं. ह्यांना काही त्याचं पडलेलं नाही. ह्यांना यांच्या बगलबच्च्यांची नावं द्यायचं पडलेलं आहे. अहो एक तर काम मी तुम्हाला सांगतो, मला पण पुढच्या सभेला जायचं आहे. एक पुलाचं काम त्यांनी काढलं आणि तो पूल करायचं इथल्या बगलबच्च्यांनी ठरवलं. त्याच्यात पुणे नाशिक महामार्गावर भोसरीला 70 लाखाचा शीतलबाग पादचारी हा आमदाराच्या कार्यालयासमोरचा पूल, 70 लाखाचा पूल 7 कोटीला नेला. 7 कोटी आणि तिथं भ्रष्टाचार केला. हा 70 लाखाचा पूल जर 7 कोटीला जायला लागला आणि ह्या पॅटर्नमध्ये जे काही लूट झाली, हे भ्रष्टाचाराचं स्मारक आहे. त्या पुलावरून तर कुणी जात नाही. अशा पद्धतीच्या खूप गोष्टी. 9,550 CCTV कॅमेरे लावले शहरावर नजर ठेवायला, त्याच्यातले 70% कॅमेरे बंद आहेत. 600 कोटी रुपये तुमचे माझे पाण्यात गेले. 600 कोटी. माझ्या 25 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये काहीतरी शेवटी विठ्ठल रुक्मिणीच्या काही मूर्त्यांच्या बद्दलचा काही आरोप केला. त्यावेळेस मी एका माझ्या भगिनीला, आदिवासी समाजाची होती, तिला महापौर केलं होतं आणि तिचं नाव घेतलं आणि आता तिला तिकीट दिले त्यांनी. मग जर तिनं भ्रष्टाचार केला होता तर तिला तिकीट का दिलं? म्हणजे तुम्ही खोटा आरोप केला आमच्यावर. भ्रष्टाचार मी आत्ता जे आरोप केले त्याचे माझ्याकडे पुरावे आहेत. पिंपरी चिंचवडकरांनो, माझ्या लाडक्या बहिणींनो, माझ्या व्यापारी बंधूंनो, माझ्या नोकरी करणाऱ्या माझ्या सहकाऱ्यांनो, हे आपण लक्षामध्ये घ्या. त्याच्या संदर्भामध्ये अनेक गोष्टी त्या ठिकाणी आहेत. अहो साफसफाई करण्याच्या मध्ये देखील घोटाळा आहे. 10,000 कंत्राटी कर्मचारी दाखवले जातात, प्रत्यक्षात काम एवढी करतच नाही, बिलं काढली जातात. फार पद्धतशीर असं डोकं त्यांचं तिथं चालतंय. शहराचं वाटोळं झालं तरी चालेल, पण पैसे कसे काढायचे ह्याचं अतिशय उत्तम पद्धतीचं ज्ञान त्यांनी त्या ठिकाणी मिळवलेलं आहे. आणि म्हणून माझी आपल्याला सगळ्यांना विनंती आहे की तुमचं माझं शहर हे पाऊस पडल्यानंतर अक्षरशः पाणी साठतं, लोकांना त्रास होतो. ह्या सगळ्या गोष्टी दूर करण्याच्या करता तुम्ही उद्याच्या 15 तारखेला 14 आणि 15 मध्ये आमच्या धनंजय विठ्ठल काळभोर, प्रीतम राणी, प्रकाश शिंदे, सरिताताई अरुण साने, निलेश सुशीला ज्ञानदेव शिंदे, विशाल काळभोर, वैशालीताई काळभोर, अरुणाताई लंगोटे आणि प्रमोद कुटे, ह्या 8च्या 8 माझ्या 72 उमेदवारांना निवडून द्या. तुम्ही तुमचं काम करा. पुढं 5 वर्ष ह्या शहराचं पुन्हा गतवैभव प्राप्त करून देण्याचं काम
हा अजित पवार तुम्हाला करून दाखवेल, हा शब्द तुम्हाला देतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी. हॅलो, आपण सर्वजण पुन्हा एकदा दोन्ही हात उंचावून टाळ्या वाजवून या सर्वांना आशीर्वाद द्यावा. तुम्हा आम्हा सर्वांच्या साक्षीनं या ठिकाणी भव्य विजयी संकल्प सभा या ठिकाणी जनसन्मानाने होई प्रगती ही अटल संपन्न. पोडियम टायच खाली, टायच खाली.